नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 8वीमध्ये विषय गणित. आपला स्कॉलरशिपमधील आजचा विषय आहे गणित. या विषयाअंतर्गत आज आपण काय शिकणार आहोत? घटक 2 संख्यांवरील क्रिया. या घटकामध्ये मागील भागात आपण वर्ग, वर्गमूळ, घातांक, विभाज्यतेच्या विविध कसोट्या, त्यानंतर लसावी मसावी, तसंच मागील भागात गुणोत्तर प्रमाण इत्यादी उपघटक आपण पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत उपघटक 2.7, तो म्हणजे एव्हरेज म्हणजे सरासरी. सरासरी म्हणजे काय? तर गणितामध्ये एखाद्या गोष्टीचा अंदाज घ्यायचा असतो, तो अंदाज काढणे म्हणजे सरासरी. इथे पहा, चित्र दाखवलं, काही मुलं दाखवलेत आणि त्या मुलांची उंची आहे 150 सेंटीमीटर, 160 सेंटीमीटर, 170 सेंटीमीटर वगैरे. एका वर्गातले सर्व मुलं सारख्या उंचीचे नसतात ना. एका वर्गातील सर्व मुलांचं वयसुद्धा सारखं नसतं. मग अंदाजे त्या वर्गातील सर्व मुलांची उंची किती असेल, की अंदाजे त्या वर्गातील मुलांचं वय किती असेल, हे काढण्यासाठी जी गणितातील एक राशी वापरली जाते ती म्हणजे सरासरी. कळलं का बाळांनो तुम्हाला? बघा, या ठिकाणी काही उदाहरणं दिलेत मी. सरासरी म्हणजे कायसाठी हे दाखवलं आहे. आपण आपल्या परीक्षेचे मार्क, मला किती पर्सेंट मिळाले, बाईंनी पेपर दिले, पेपरमधले मार्क आपण लिहून काढले प्रत्येक विषयाचे. मग मला भाषेमध्ये एवढे मिळाले, गणितात एवढे मिळाले, समाजशास्त्रामध्ये एवढे मिळाले. मग सरासरी म्हणजे काय? तर ऑन ॲन ॲव्हरेज म्हणजे अंदाजे मला एकूण मार्क किती मिळाले. तर मग एकाच विषयाचे मार्क मी बघणार नाही ना. मग मी काय करणार? सर्व विषयाचे माझे मार्क बेरीज करणार त्यांची, आणि मग काय करायचं? सरासरी कशी काढायची त्याची पाहूया आपण उदाहरण पुढे. पहा, इथे एक उदाहरण दिलं आहे की हे एक मुलगी आहे अस्मिता. ती रोज घरापासून सायकलने शाळेत जाते. ठीक आहे. मग रोज तिला शाळेत जायला किती मिनटं लागतात? तर रोजची मिनटं दिली आहेत बघा. सोमवारी ती 20 मिनटं लागली, मंगळवारी 20 मिनटात गेली ती सायकलने शाळेत, बुधवारी सायकल तिने हळूहळू चालवली असेल 22 मिनटं लागली, गुरुवारी 18 मिनटं म्हणजे कमी लागला वेळ आहे, शुक्रवारी 18 मिनटं, शनिवारी पुन्हा 20 मिनटं. मग तिला किती मिनटं लागतात? तर रोजची मिनटं वेगवेगळी आहेत ना. मग मी काय करणार आहे? मी यांची सरासरी काढणार आहे. अशा वेळेला रोज अंदाजे तिला किती वेळ लागला सायकलने जायला, हा अंदाज ठरवणे म्हणजे सरासरी. इन मॅथमॅटिक्स, टू मेक अन एस्टिमेट, सच एन एस्टिमेट, इट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज, टू फाइंड अ ॲव्हरेज. मग कसं काढणार आपण त्या मुलीचं किंवा अस्मितांना किती वेळ लागला याचं? तर सरासरी जी आहे ती काढण्यासाठी तिने किती दिवस सायकल चालवली आहे रोज ना. मग जेवढे दिवस तिने सायकल चालवली आणि तिला किती वेळ लागला त्यांची बेरीज करायची. सर्व मिनटांची बघा बेरीज केली आणि आठवड्याचे एकूण दिवस म्हणजे शाळा चालू असते ते दिवस 6 आहेत ना, भागिले 6 केलं, भागाकार केला, आणि त्यामुळे अस्मिताला शाळेत जाण्यासाठी सरासरी 19.203 मिनटे एवढा वेळ लागतो. कळलं तुम्हाला? अस्मिता ऑन ॲन ॲव्हरेज अस्मिता टेक्स 19 and 2/3 minutes टू सायकल टू स्कूल. अजून एक उदाहरण दिलं बघा. काय उदाहरण दिलं? ही संगीता ही मुलगी रोज दोरीच्या उड्या मारते
हां, मग ती एका मिनटात किती मारते? आज 60 मारल्या, सोमवारी मंगळवारी 60, बुधवारी 61, वेगवेगळा आकडा आहे ना. मग तिने अंदाजे किती उड्या मारल्या ऑन ॲन ॲव्हरेज? त्यासाठी तिने 7 दिवसात मारलेल्या उड्यांची बेरीज करणार भागिले एकूण दिवस. आता एकूण दिवस आठवड्याचे 7, ती रोज उड्या मारते ना. पण बेरीज केली, भागिले 7 केलं, 7 42, 60 आलं. तर संगीता सरासरी म्हणजे अंदाजे 60 उड्या मारते रोज. आता अंदाजे हा जो आकडा असतो, रोज बरोबर 60 नाही आहे, अंदाजे 60. मग जे आपलं बाकीचे आकडे आहेत ते 60च्या जवळपास आहेत बघा, 62, 59, 58 आहेत की नाही, याला म्हणतात सरासरी. म्हणजे गणितात एखाद्या गोष्टीचा अंदाज घ्यायचा असतो तेव्हा सरासरी काढली जाते. आपल्याला परीक्षेला मिळालेले मार्क. पाऊस ऑन ॲन ॲव्हरेज सरासरी पाऊस किती पडला आज दिवसभरात? बघा पावसाळ्या दिवसामध्ये येतं बातम्यांमध्ये की आज सरासरी इतका पाऊस पडला. म्हणजे प्रत्येक तासाला किती पाऊस पडला तो बघतात आणि त्याची बेरीज करून तेवढ्या तासाने भागतात. अशा प्रकारे सरासरी काढली जाते. ॲव्हरेज नंबर ऑफ जम्प्स पर मिनिट इज इक्वल टू 60 फॉर संगीता. ठीक आहे. मग हे बघा हे सूत्र आहे. तर सरासरी कशी काढायची? दिलेल्या माहितीतील सर्व संख्या किंवा प्राप्तांक म्हणतात त्यांना, आपण इथे संख्या म्हणूया छोट्यासाठी, त्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे एकूण संख्या किती आहेत, किती दिवस उड्या मारल्या? 7 दिवस, 7ने भागलं. सम ऑफ ऑल स्कोर्स इन द गिवन डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स. ठीक आहे. आता काही आपण त्याच्यावर आधारित नियम पाहूया. सरासरी तुम्हाला काढायची असेल, आता किती संख्या दिल्या आहेत, आता तुम्हाला मी सूत्र दाखवलं, मग काही आपल्याला शॉर्टकट्स पण आले पाहिजेत थोडक्यात काढण्यासाठी. 3 संख्या दिल्या असतील समजा किंवा 5 संख्या दिल्यात आणि 7 संख्या असं म्हणजे कशा आहेत बघा, संख्या 3, 5, 7 म्हणजे विषम आकड्यामध्ये आहेत. आणि अशा विषम आकड्यामध्ये नैसर्गिक संख्या असतील किंवा नैसर्गिक क्रमवार, क्रमवार म्हणजे कळलं ना तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5 सम असतील. आता इथे मी सम दिलेत बघा, 10, 12, 14 विषम असतील संख्या, पण त्या विषम आकड्यामध्ये असतील, 3 असतील, 5 असतील, 7 असतील, तर त्यांची सरासरी मधली संख्या असते बघा. का? कारण 1, 2, 3 संख्या आहेत ना, मग इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला समान संख्या सोडायच्या आणि मधली संख्या त्यांची सरासरी. तुम्ही बघा आता जे सूत्र सांगितलं त्याने तुम्ही करून बघा, तुम्हाला उत्तर तेच येणार. पाहूया आपण, बेरीज करूया. बघा बरं, 10, 20, 30, 34 आणि 2, 35, 36 बरोबर. 36ला आता 3 संख्या म्हणून 3ने भागूया आपण. बघा 3 एके 3, 3 2 6 आलं की नाही 12. म्हणजे हे काही क्लुप्त्या आहेत गणितातल्या की ज्या आपण गणित सोडवताना वापरायच्या आहेत. मग त्या सम आकड्यामध्ये जर संख्या असतील तर 4 किंवा 6 किंवा 8, मग त्या नैसर्गिक असतील, सम असतील किंवा विषम असतील, मग त्यांची सरासरी कशी काढायची? तर मधल्या 2 संख्या ज्या असतील ना, सम आकड्यामध्ये आहेत ना, त्यामध्ये एक संख्या नाही येणार, 2 संख्या येणार. मग मधल्या 2 संख्या असणार, त्यांच्या दरम्यानची संख्या. उदाहरणार्थ बघा आता इथे बघा 21, 23, 25, 27 ह्या 4 संख्या आहेत, ह्या मी विषम दिल्यात. आता तर यांची सरासरी काय असणार आहे? तर मधल्या 2 संख्या असणार आहेत. मग या मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या परत म्हणजे त्यांच्या मधली संख्या बरोबर. आता 23 आणि 25 मधली संख्या 24 आहे बरोबर. त्यामुळे इथे सरासरी काय येणार आहे? 24 येणार आहे. कळलं का तुम्हाला? आता मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या ही आता आपल्याला सोपं आहे म्हणून कळलं रांगेत संख्येत. पण समजा फ्रॅक्शन्स असतील किंवा अपूर्णांक वगैरे असतील, मग काय करायचं? ह्याच्या मधल्या 2 संख्या आहेत ना, त्यांची सरासरी काढायची आणि ते आपलं उत्तर. पाहूया आपण, तोंडी करूया बेरीज. पहा इथे मधल्या 2 संख्या 3 आणि 5 8 आहे एकक, आणि 2 आणि 2 4 48, आणि या 2 संख्यांची 2 संख्या म्हणून 48 भागिले 2 किती येणार? 24 दुणे 48. त्यामुळे 24 उत्तर आलेलं आहे. वरील नियम समान फरक असलेल्या संख्यांच्या सरासरीसाठी देखील लागू होतात. म्हणजे काय? आता पहा मी भरपूर संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता असा क्रमवार वगैरे आहे म्हणजे समान फरक असलेल्याच आहेत त्या संख्या. तर मग यांच्यासाठी सुद्धा तो नियम लागू पडतो. आता किती संख्या आहेत या? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत ना संख्या, म्हणजे सम आकड्यामध्ये. मग मध्ये जो 2 संख्या आहेत त्यांच्या दरम्यानची संख्या काढायची आहे बरोबर. मग आता त्यामध्ये 2 संख्या 34 आणि 41 आहेत, मग त्यांच्या दरम्यानची मी कसं सांगितलं? आता इथे सोपं होतं, 23 आणि 25 दरम्यानची 24, मग 34 आणि 41 दरम्यानची परत काढायची आहे. मग काय करायचं? त्या दोघांची सरासरी पहा, 34 अधिक 41 भागिले 2, बेरीज किती येते? 75 भागिले 2, मग 37.5 इथे ह्या सर्व संख्यांची सरासरी आहे.
तुम्हाला लक्षात आलं बाळांनो सरासरी कशी काढायची ते. दिलेल्या संख्यांचे सरासरी काढताना हे काही ज्या क्लुप्त्या आहेत नियम आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. अजून एक उदाहरण बघा. आता इथे मी सम आकड्यात दिलेल्या संख्या आता विषम आकड्यात दिले बघा. 13, 20, 27, 34 आणि 41 समान फरक असलेल्या संख्या. मग त्या चढत्या क्रमाने मांडायच्या किंवा उतरत्या क्रमाने. मधली जी संख्या असेल ती सरासरी असणार आहे कारण विषम आकड्यामध्ये संख्या आहेत. क्रमवार भरपूर संख्या दिल्या असतील तर त्यांची सरासरी कशी काढायची. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करायचं. अगदी सोपं आहे. सरासरी काढायला भरपूर संख्या दिल्या असतील तर वारंवारता सारणी. आठवतोय बाळांनो तुम्हाला सांख्यिकी हा भाग आपण 7वीत पण थोडाफार शिकलो आहोत, 8वीत पण शिकलो आहे. सांख्यिकी म्हणजे काय भरपूर माहितीमध्ये भरपूर संख्या त्याला प्राप्तांक म्हणतात प्रत्येक संख्येला. आणि ते एक संख्या बरेच वेळा आलेली असते त्यामुळे एक संख्या 5 वेळा 6 वेळा त्याला म्हणतात वारंवारता. त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणि मग अशा वेळेला वारंवारता सारणी तयार करावी लागते. त्यामध्ये तो प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा आणि एक संख्या प्रत्येक वेळा किती वेळा आलेली आहे त्याची वारंवारता असे 3 स्तंभ आखायचे असतात आणि त्या 3 स्तंभ आखून सरासरी काढायची असते. आता सांख्यिकी भाषेत सरासरीलाच मध्य असे सुद्धा म्हणतात. मीन MEN मीन असेही म्हणतात. मग त्या सांख्यिकी मध्ये सरासरी काढायची मध्य काढायला काय करतात ते सामग्रीतील संख्यांची बेरीज करायची आणि बेरजेला काय करायचं सामग्री एकूण संख्या किती आहेत त्याने भागायचं. म्हणजे आपला जो सरासरीचा जो फॉर्म्युला आहे तोच. पण भरपूर संख्या असतील तर मग काय करायचं हे बघा. त्याचं सूत्र आहे मध्य काढायचं. मध्यचं चिन्ह x बार असं असतं. समेशन ऑफ FI XI. FI म्हणजे वारंवारता. प्रत्येक संख्यात x ही संख्या आहे ती समजा 5 वेळा आली आहे परंतु कोणतीच x म्हणजे दिलेली संख्या समजा. तर आता आपण उदाहरण पाहूया. तर जे किती वेळा आला एक संख्या समजा 5 वेळा आले एक संख्या 6 वेळा आले मग त्यांचा दोघांचा गुणाकार करायचा आणि एकूण संख्येने भागायचं. एकूण संख्येने भागल्यावर तुम्हाला येणार आहे सरासरी. ठीक आहे. पाहूया आता आपण उदाहरण. यावर आधारित उदाहरण पाहूया तुम्हाला लक्षात येईल म्हणजे सरासरी वारंवारता सारणीने कशी काढायची. 8वीतील 30 मुलांनी रोपं लावले तर त्याची वारंवारता सारणे दिले. तर मध्य काढा आणि तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न असतो ना तर मी चौकट दिलेली आहे ती पूर्ण करायची. आता रोपांची संख्या 1 रोप, कोणी 2 रोपं लावली, कोणी 3 रोपं, कोणी 4 रोपं. 1 रोप विद्यार्थी संख्या वारंवारता 1 रोप 4 मुलाने म्हणजे 4 मुलाने एकच रोप लावलं म्हणजे 1 रोप लावणारे मुलं किती आहेत 4 आहेत. 2 रोप लावणारी 6, 3 रोप लावणारी 12, 4 रोप लावणारी 8 मुलं अशी एकूण 30 मुलं आहेत. एकूण संख्या लक्षात ठेवा एकूण संख्या जी आहे ती तुमची बरोबर आली पाहिजे कारण त्याने भागायचं असतं. मग आता काय करणार FI XI म्हणजे काय जे मगाशी मी सूत्र दिलेलं 1 रोप 4 मुलांनी लावलं है ना. मग तुम्ही 4 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक म्हणजे आपल्याला सरळ बेरीज करायला काय करावं लागेल माहिती आहे 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 4 वेळा. मग 2 रोपं 6 मुलांनी मग 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 6 असं न करता काय करायचं ह्यांचा गुणाकार करायचा. 1 रोप 4 मुलांनी लावले ना FI त्या रोपांच्या संख्येला XI आणि जे विद्यार्थी संख्या तिला FI म्हणतात. फ्रिक्वेन्सी वारंवार 4 मुलांनी अशी आहेत की वारंवार एकच रोप लावलं आहे. 6 मुलांनी 2 रोपं लावलेत म्हणजे पुन्हा 2 रोपांचा गट आला म्हणजे त्याला वारंवार म्हणजे फ्रिक्वेंटली. मग यांचा गुणाकार करायचा. मग 4 1 4 मग बेसक 12, 12 त्रिक 36 आणि 8 चौक 32 हा गुणाकार आला सर्वांचा. आता याची बेरीज करायची. समेशन ऑफ FI XI म्हणजे यांची बेरीज. ती बेरीज बघा केली इथे बेरीज किती आली आहे 4 5 6 आणि 6 12 13 14चे 4 हातचा 1 3 आणि 3 6 7 8 आणि आता मी सूत्र काय दिलेलं त्या सूत्राच्या साह्याने आपल्याला हे काय करायचं आहे भरायचं. समेशन ऑफ FI XI भागिले N म्हणजे ही जी बेरीज आली आहे त्याला Nने भागायचं. म्हणजे वारंवारता सारण्याचा उपयोगही तुम्हाला करावा लागेल आपल्या ह्या स्कॉलरशिपच्या गणितामध्ये. मला सूत्र मी दिलेलं तुम्हाला समेशन ऑफ FI XI आता मगाशी म्हणजे यांची बेरीज किती आली ती 84 भागिले N म्हणजे एकूण विद्यार्थी 30 आहेत त्यामुळे 84 भागिले 30. आता आपण ह्याला 30ने भाग देऊ. बघा 30ने भाग द्यायचा म्हणजे आधी 10ने भाग दिला. 10ने भाग दिला म्हणजे दशांश चिन्ह येणार इथे 8.4 मध्ये बरोबर ना. आणि मग 3ने भाग देऊया. 3 2 6 दशांश चिन्ह 1 त्यानंतर 6 7 8 राहिले 3 8 24 म्हणजे प्रत्येकाने लावलेल्या रोपांचं मध्य म्हणजे सरासरी 2.8 आहे. म्हणजे अशा प्रकारे भरपूर संख्या असली की वारंवारता सारणी करून मगच तुम्ही सरासरी काढायची आहे.
बाळांनो, ही आपण काढलेली सरासरीच आहे. फक्त सांख्यिकी ही जी गणिताची शाखा आहे त्यामध्ये सरासरीलाच मध्य असेही म्हणतात. मुलांनो, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे तुम्हाला सूत्र माहिती असेल. तुम्ही चालमध्ये शिकलात ना, चाल किंवा वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तर हे सुद्धा सरासरीचंच उदाहरण आहे. कारण कोणतेही वाहन किंवा कोणती मोटारीचा ताशी वेग म्हणजे एक मोटार एका तासाला साधारण एवढी म्हणजे अंदाजच असतो, तो सरासरी वेग असतो. कुठल्याही मोटारीचा, कुठल्या वाहनाचा, माणसा धावण्याचा सरासरी वेग असतो आणि तो सरासरी वेग बरोबर अंतर भागिले वेळ. त्यामुळे एखादी वेगवान गाडीचं आपण जेव्हा अंतर काढतो किंवा तिला किती वेळ लागला हे काढतो, हे सुद्धा सरासरीचंच उदाहरण आहे. लक्षात आलं तुमच्या बाळांनो इथपर्यंत तुम्हाला? आता आपण यावर आधारित आपल्याला परीक्षेला येणारे उदाहरणं पाहणार आहोत. प्रश्न बघा तुम्हाला कसा असेल. अचूक उत्तराच्या पर्यायाचा गोल भरा. हा तुमचा पहिला प्रश्न आहे. पुढील संख्यांची सरासरी काढा आणि हे तुम्हाला दिलेले आहेत पर्याय. मी आता या पर्यायातून कोणता पर्याय आहे तुम्हाला शोधायचा आहे, बरोबर. पहिला पर्याय असेल, दुसरा असेल, तिसरा असेल की चौथा असेल, बरोबर. आता हे तुम्हाला मी उदाहरण प्रथम सोडवून दाखवत आहे. काय म्हटलं प्रश्न बघा की दिलेल्या संख्यांची सरासरी काढा. मग काय करणार तुम्ही संख्यांची सरासरी काढायला? त्या संख्यांची काय करणार आपण? बेरीज करणार. मग करूया बरं बेरीज. इथे काय संख्या आहेत पहा. 39.2, 42.3, 21.7, 28.4 आणि 37.7. त्या सर्व संख्यांची बेरीज करा बरं. बेरीज किती येणार आहे करूया आपण इथे बेरीज त्यांची. 7 ने 7 14, 7 दुने 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 2303. आजचे आले 2, बरोबर. त्यानंतर 9 आणि 1 10, 12 आणि 8 ने 2 पण 10, 10 आणि 10 20 झाले, 20 आणि 27, 28, 2909. आजचे आले 2. 3 आणि 4 7, 8 9, 10 11, 12 13 14, 15 16. ही आली बेरीज. आता तुम्हाला कसं सांगितलं सरासरी सूत्र काय. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज 169/3 भागिले एकूण संख्या किती आहेत 1 2 3 4 5 5 आहेत ना, म्हणून 5ने भागायचं. 5ने भागल्यावर आपल्याला त्या संख्यांची सरासरी येणार आहे. किती येणार बघा. 5 त्रिक 15, बरोबर. 1 राहिला 16 घेतले ना, 1 राहिला 1वर 9 19, 5 त्रिक 15, 16 17 18 19, 4 राहिले पण पुढे भागताना दशांश चिन्ह आहे, त्यामुळे 4वर 3 43, 5 8 40, बरोबर. उरले किती 3 5 30. बघा उत्तर आलेलं आहे. दिसते तुम्हाला उत्तर काय आलं आहे ते. उत्तर तुम्हाला दिसत आहे ना सर्वांना. तर अशा प्रकारे तुम्ही हे सोडवून उत्तर काढायचं आहे. तर तुम्ही आता पर्याय सांगू शकता. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 33.86. पाहूया दुसरा प्रश्न. आता काय प्रश्न दिला बघा. मी काही संख्या दिल्यात तुम्हाला 11.03, 12.14, 13.09 आणि x यांची सरासरी आहे 12.57. तर मग x बरोबर किती. काय करायचं तर आपल्याला सरासरी दिलेली आहे. आपण ह्या संख्यांची काय करणार आहोत बेरीज करणार आहोत, बरोबर. 11 इथे आपण मांडूया. 11.03 अधिक 12.14 अधिक 13.09 अधिक x, बरोबर. आता यांची बेरीज किती येते. बेरीज आपण करूया आधी. 3 आणि 4 7, बरोबर. 7 आणि 9 16, 16चे 6. हातचा आला 1. आता दुसरं दशांश स्थळ बघूया. 1 आणि 1 2, 2 येणार इथे.
बरोबर. त्यानंतर आता पूर्ण संख्या बघूया. 3 4 5 आणि 1 6 बरोबर. आणि त्यानंतर 1 2 आणि 3. ठीक आहे. एवढी आलेली आहे आपल्याला बेरीज. 36 पॉईंट किती आलेलं आहे 26. अधिक याच्यामध्ये काय आहे अधिक x आहे. ठीक आहे. आता यांची सरासरी म्हणजे एकूण संख्या किती आहे त्या 1 2 3 आणि 4 आहेत ना. त्यामुळे त्याला भागणार किती नेहमी 4 ने भागणार. बरोबर. ही सरासरी दिलेली आहे 12.57 बरोबर ना. मग आता आपल्याला हे सोडवायचं आहे. हे कसं सोडवणार आपण 36.26 अधिक x हा जो भागिले 4 आहे त्याला तिथे आपण गुणूया. त्याला आपण कितीने गुणायचं म्हणजे 12.57ला इकडे आपण गुणूया 4ने. मग किती येणार 4 7 28 चे 8 हातचे आले 2 4 5 20 20 आणि 2 22 2 हातचे आले 2 नंतर 4 2 8 ने हातचे 2 9 10 0 हातचं 1 4 1 4 आणि 1 5 म्हणजे 50.28 आलं. आता आपल्याला काय करायचं आहे कळलं का बाळा तुम्हाला. एक्स काढायला समीकरण आपण सोडवतो ना त्याप्रमाणे 50.28 वजा 36.26 ही वजाबाकी करायची आहे. मग ही वजाबाकी किती येणार आहे पहा बरं. ही वजाबाकी आपल्याला येणार आहे पाहूया आपण. वजाबाकी 8तून 6 गेले 2 राहिले 2तून 2 गेला 0. त्यानंतर 10तनं 6 गेले 4 राहिले आणि 5तून 4 गेलं 1 राहिलं. 14.02 आपल्याला आलेलं आहे एक्स. बरोबर आलं उत्तर आपल्याला बरोबर ना. मग 14.02 म्हणजे कोणता पर्याय आहे पहा बरं. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता काय प्रश्न आहे बघा. 3 संख्या दिल्या 48 स्टार 4 5 स्टार ह्या तिघांची सरासरी दिलेली आहे 45 आणि 2 संख्यामध्ये स्टारच्या ठिकाणी सारखाच अंक आहे तोच अंक आहे. तर तो अंक कोणता. आता ह्या 3 संख्या आहेत ना. कोणत्या कोणत्या संख्या आहेत बघा. 48 अधिक स्टार 4 अधिक 5 स्टार बरोबर. आता ह्यांची सरासरी दिलेली आहे 45 म्हणजे ह्या 3 संख्या ज्या आहेत सरासरी कशी काढतो आपण. दिलेल्या संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज. आता किती संख्या 3 ना भागिले 3 बरोबर सरासरी ना. म्हणजे आपल्याला त्या ह्या 3ने इथे 45ला गुणलं की संख्यांची बेरीज मिळणार. म्हणून आपण संख्यांची बेरीज काढूया. आता संख्यांची बेरीज किती येणार आहे बरोबर. बेरीज येणार आहे 45ने गुणूया आपण. म्हणजे 45 गुणिले 3 ते 3ने इथे गुणायचं. 3 5 15 5 हातचा 1 आणि 3 चौक 12 आणि 1 13 135. आता 135 या 3 संख्यांची बेरीज आहे. ही 1 ही 1 आणि ही 1. तर त्याला पहिली संख्या आपल्याला पूर्ण माहीत आहे ना. मग तिला आपण वजा करूया. मग 135मधून 48 वजा करा. किती येणार आहे बघा 135 वजा 48. 15तनं 8 गेले किती राहिले 5 6 7. ठीक आहे. आणि ते 13तनं 5 गेले 8 राहिले म्हणजे बरोबर ना. 8 5 13 ना. त्यामुळे 87 मला वजाबाकी आलेली आहे. म्हणजे 87 काय आहे 87 ह्या उरलेल्या 2 संख्यांची बेरीज आहे. 87 काय आहे उरलेल्या 2 संख्यांची बेरीज आहे. आपण इथे लिहूया. उरलेल्या 2 संख्या काय आहेत त्या मी या ठिकाणी लिहिते आहे बघा. पहिली संख्या आहे स्टार 4 आणि दुसरी संख्या 5 आणि स्टार म्हणजे अशा प्रकारचा स्टार आहे. आणि त्यांची बेरीज आता आपल्याला आलेली आहे 87. एक संख्या आपण वजा केली ना. आणि म्हटलेलं आहे की ह्या दोन्ही ठिकाणी सारखा अंक येणार. मग इथे 4मध्ये किती मिळवले की 7 येतील आणि 5मध्ये किती मिळवले की 8 येतात. विचार करा बरं तुम्ही. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली आहे. कळलं असेल बाळांनो उत्तर तुम्हाला. पर्याय क्रमांक 3 आणि संख्या 3 पहा त्या ठिकाणी 3 ही संख्या घातलं हे काय येणार आहे पहा. आपण बघूया इथे पुन्हा करून. आता 3 घालूया आपण. इथे पण 3 घातला
आणि 5वर पण 3 घातला बघा, 4 आणि 3 7, 5 आणि 3 8. कळलं तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी समान संख्या जी आहे ती या ठिकाणी 3 आहे. पाहूया पुढचा प्रश्न काय बघा. 1 ते 10 मधील मूळ संख्यांची सरासरी किती? सोपं उदाहरण आहे. तुम्ही सोडवा बरं, मी तुम्हाला वेळ देते. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे तुमची. आता 1 ते 10 मधील मूळ संख्या कोणत्या? मूळ संख्या म्हणजे माहिती आहेत ना. मूळ संख्या म्हणजे ज्यांचा त्या स्वतः एक अवयव म्हणजे असतात किंवा स्वतःच त्या म्हणजे दुसरा कोणताही विभाजक नसतो त्यांचा. एक ही कोणती संख्या आहे? मूळ संख्याही नाही, संयुक्तही नाही. त्यानंतर मूळ संख्या कोणती येते? 2 येते, बरोबर. त्यानंतर कोणती येते? 3 येते, 4 नाही. त्यानंतर 5 येते, 5 नंतर कोणती येते? 7 येते, 8 नाही, 9 नाही, 9 मूळ संख्या नाही आहे. संयुक्त संख्या 10ही नाही. मग ह्या ज्या संख्या आहेत त्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. मग काय येणार त्यांची सरासरी? सरासरी बरोबर 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 भागिले 4, बरोबर ना. बेरीज करा. 2 आणि 3 5 ने 5 10 आणि 7 17 भागिले 4. 4 चोक 16, बरोबर. 4 चोक 16 आणि राहिला 1. आता आपण 1 दशांश शून्य घेणार, म्हणजे 0. 4 दुने 8, 9 10 2 राहिले, 4 5 20. कळलं का तुम्हाला उत्तर? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अगदी सोपं उदाहरण होतं. पाहूया पुढचं उदाहरण. हे बघा, इथे मी मूळ संख्या दिलेल्या होत्या 2 3 5 7 आणि आपण पुढे उत्तर काढलेलं आहे. एका सायकलने पहिल्या 2 तासात अनुक्रमे 18.5 किलोमीटर व 23.5 किलोमीटर अंतर पार केले. ठीक आहे. मोटारसायकलचा ताशी वेग 20 किलोमीटर आहे. बघा, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की वेग वेळ अंतर ही जी गणितं असतात ती सरासरीचीच उदाहरणं आहेत. कळलं की नाही? जो वेग दिलेला असतो वाहनाचा तो सरासरी वेग असतो. कळलं? तर 3ऱ्या तासात तिने कापलेले अंतर किती? आता 3ऱ्या तासात कापलेले अंतर आपल्याला माहीत नाही ना. आपण 3ऱ्या तासात कापलेले अंतर जे आहे ते आपण x मानू. काय करू आपण? असं म्हणजे तोंडीच एक करायचं. मग आता आपण 3ऱ्या तासात कापलेले अंतर म्हणजे ते एकूण अंतर किती होणार? तर जे आहे ते पहिल्या तासातलं अंतर तिचं जे आहे ते 18.5 आहे, बरोबर. दुसऱ्या तासातलं अंतर आहे 23.5 आहे आणि 3ऱ्या तासातलं अंतर माहीत नाही. आता वेग किती आहे? सरासरी वेग आपल्याला सूत्र माहिती आहे ना तुम्हाला. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग वेग जो आहे तो बरोबर हे अंतर झालं भागिले वेळ, बरोबर ना. तर हे जे आहे अंतर जे आहे ते आपल्याला किती आहे का पहिल्या 2 तासात आणि हा पुढचा जो 3रा तास आहे म्हणजे एकूण तास झाले 3, बरोबर. मग आता आपण काय करूया? हे सोडवूया आणि आपल्याला हा वेग दिलेला आहे. त्या मोटारचा वेग किती आहे? वेग बरोबर 20 इथे लिहा किंवा त्या बाजूला लिहा. आता आपण बेरीज करूया. 5 ने 5 10 चा 0 हातचा 1, त्यानंतर 8 ने 3 11, 8 9 10 11 आणि हातचा 1 12 चे 2, पुन्हा हातचा 1 आणि 2 3 आणि 1 4. ठीक आहे. ही ह्या दोघांची बेरीज झाली. अधिक x आहे 3ऱ्या तासातलं आपल्याला माहीत नाही ना. मग भागिले 3 आहे, आपण भागिले 3ला इथे गुणूया आपण. 20 त्रिक 60. ठीक आहे. आणि म्हणून x बरोबर काय येणार? 60 वजा 42 किती? 10तून 2 गेले 8 राहिले आणि 10तून 5 गेला 1 राहिलं. ठीक आहे. मग आपल्याला काय आलं आहे? x बरोबर 18. म्हणजे कशाला आपण x मानलं? 3ऱ्या तासात कापलेले अंतर, नाही का. आता उत्तर कळलं का तुम्हाला? काय आलं ते सांगा बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 किलोमीटर. पुढचा प्रश्न. ताशी 40 किलोमीटर सरासरी वेग. 40 किलोमीटर जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोचते. जर ती ताशी 30 किलोमीटर वेगाने गेली, म्हणजे 30 किलोमीटर वेगाने गेली म्हणजे हळू जाते ना, वेग तिने कमी केला आपला सरासरी वेग.
तर तिला निर्धारित ठिकाणी पोहोचण्यास 5 मिनटं उशीर लागतो, म्हणजे 5 मिनटं जास्त लागतं, उशिरा पोहोचते ती त्या ठिकाणी. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती विचारलेलं आहे आपल्याला. काय विचारलेलं आहे? अंतर. आता आपल्याला वेळ जो तो दिलेला आहे, वेळ कसा आहे, पहिल्यापेक्षा ती जर 30 वेगाने गेली तर तिला 15 मिनटं जास्त लागतात, की 15 मिनटं उशिरा पोचते. बरोबर. मग आपल्याला सूत्र माहिती आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, किंवा तुम्ही काय करू शकता, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. बरोबर ना, असं आपण लिहू शकतो. आता अंतर आपल्याला माहिती नाही आहे, अंतर माहीत नाही आहे, मग ते अंतर आपण x मानायचं. काय मानायचं? x मानायचं. मग आता जर ती ताशी 40ने जाते तेव्हा किती असेल तिचा वेळ? ताशी 40च्या वेळेला, म्हणजे समजा वेग 40 असेल तेव्हा तिचा किती वेळ लागतो? मानू आपण x भागिले 40, नाही का, वेग आहे 40. ठीक आहे. आणि जेव्हा ती ताशी 30ने जाते तेव्हा तिला वेळ किती लागतो? त्यावेळेला तिला लागणारा वेळ आहे वेळ अंतर भागिले वेग 30. परंतु जेव्हा 30ने जेव्हा जाते तेव्हा तिला जास्त वेळ लागतो, नाही का, 15 मिनटं जास्त लागतात यापेक्षा, म्हणजे इथे तिला वेळ जास्त लागणार आहे, हा वेळ जास्त लागणार आहे. बरोबर. कारण स्पीड काय झालेला आहे, कमी झालेला आहे ना. म्हणून मी मग त्या दोघातील फरक काढणार. मग किती वेळ जास्त लागतो तो आपल्याला दिलेला आहे 15 मिनटे. मग 15 मिनिटे आहेत बाळांनो. हे आपण गणितामध्ये तुम्हाला माहिती आहे की जी कोणती राशी तुम्ही वापरणार तिचं एकक समान असावं लागतं. आपण बघा गुणोत्तर प्रमाणमध्ये शिकलो, नाही का. मग इथे वेग जो दिलेला आहे तो ताशी आहे, त्यामुळे जो फरक दिलेला आहे की इतका वेळ जास्त लागतो तो सुद्धा आपल्याला तासात करावा लागणार. मग 60 मिनटे बरोबर 1 तास. 15 मिनटाचे किती होणार? भागिले 60 करायचे आहेत. आणि 15 एके 15, 15 चौक 60, म्हणजे इथे काय येणार आपल्याला? 1/4 येणार आहे. कळलं? तर आपल्याला हे सोडवायचं आहे, लसावी काढायचं आहे. 3 चौक 12, 1200 येणार खाली. आपण सरळ गुणाकारच केला, म्हणजे जे आपल्याला सोपं जातं आहे. वरती 40ने इथे गुणा, याला 30ने गुणा, 30x बरोबर 1/4. त्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे, वजावी करायची आहे. 40मधून हे गेले, 10x भागिले 1200 बरोबर 1/4. आपण हा 0 0 घालू, म्हणजे 10ने भागू आणि तिरकस गुणाकार करू. मग 4x बरोबर 120. ठीक आहे. मी ते पुढे या ठिकाणी करते. म्हणून x बरोबर 120 भागिले 4, म्हणजे किती? 4ने भागायचं आहे. 4 त्रिक 12 आणि 0. मग आपल्याला आपण x कशाला मानलं आहे बघा बरं? x आपण अंतर मानलं आहे, म्हणून आपल्याला अंतर आलेलं आहे 30 किलोमीटर. बरोबर ना. मग पहा बरं तुमचा पर्याय कोणता असणार आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं बाळांनो तुम्हाला? एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुलं बसलेत आणि नावाड्यासह सर्वांचं सरासरी वजन 26 आहे. बघा 25 किलो वजनाने प्रत्येक साधारण सरासरी 25 किलो, म्हणजे 25 काय आहे? सरासरी आहे. कळलं ना. आणि अशी 40 मुलं आहेत. सगळ्यांचं वजन का 25 नाही, सरासरी म्हणजे त्यांच्या जवळपास असणार असे 40 मुलं आहेत. नंतर नावाडी पण आहे, नावाड्यासह सरासरी वजन 26 आहे. तर नावाड्याचं वजन किती? अशा प्रकारचं उदाहरण असेल, विद्यार्थी आणि शिक्षक असं येतं. तर हे सूत्र आहे की नावाड्याचं वजन जेव्हा काढायचं असतं तेव्हा सरासरीतील फरक, 2 सरासरीतील फरक गुणिले मुलांची संख्या अधिक नवीन सरासरी, हे सूत्र वापरायचं आहे. मग किती येणार म्हणून नावाड्याचं वजन? म्हणून आपल्याला नावाड्याचं वजन विचारलं आहे ना. नावाड्याचे वजन बरोबर सरासरीतील फरक किती? आधीची 25 आणि नंतरची 26, म्हणजे सरासरीतील फरक किती होणार आहे? 1 येणार ना. 26 आणि 25. नंतर गुणिले मुलांची संख्या आहे 40 अधिक नवीन सरासरी, म्हणजे नावाड्यासह नवीन सरासरी किती आहे? 26 आहे. बरोबर. आता करूया 40 एके 40 अधिक 26, म्हणजे किती आलं बघा? 6. 4 परत 4 आणि 2 6, म्हणजे नावाड्याचं वजन आपल्याला मिळालेलं आहे या सूत्राच्या साहाय्याने. मग कोणता पर्याय आहे? तुमची वेळ सुरू होते आता.
वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती? आता पहिल्या 5 हे आहेत पर्याय. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या? विषम संख्या. ठीक आहे, इथे मूळ किंवा संयुक्त असं म्हटलेलं नाही आहे. सोडवूया आपण इथे. हां, तर पहिली संख्या कोणती आहे? 1 आहे ना. तर विषम नैसर्गिक, विषम नैसर्गिक संख्या 1, त्यानंतर 3 येणार, त्यानंतर 5 येणार, बरोबर, त्यानंतर 7 येणार, त्यानंतर 9 येणार. त्यांच्या वर्गांची, मग त्यांचे आपल्याला वर्ग करायचे आहेत. 1 अधिक 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 9 9 81. किती संख्या झाल्या पहा? 1 2 3 4 5. मग त्या सरासरी काढायची म्हणजे त्यांची बेरीज भागिले 5. मग त्यांची बेरीज करा. बघा बेरीज किती येते ती. मग हा आपण करूया बेरीज. 9 आणि 1 10, 5 15 आणि 10 25. 5 हातचे आले 2 आणि 8 10, 4 14, 15 16. 165 भागिले 5. मग 5ने भागूया ना. 5 त्रिक 15 आणि 1 16, पुन्हा आलं 5 त्रिक 15. म्हणजे उत्तर कोणतं आलं पहा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, तुम्हाला तर मी वारंवारता सारणीवर आधारित उदाहरणं दिलेलं आहे. रात्रशाळेची 50 विद्यार्थी आहेत आणि या 50 विद्यार्थ्यांची वय बघा. आता 15 वय 5 मुलांचं आहे, 16 वय 12 मुलांचं आहे, 17 वय 8 मुलांचं आहे, 18 वय 15 मुलांचं आहे आणि 19 वय 10 मुलांचं आहे. तर याची सरासरी किती? तर इथे काय करायचं आहे पहा, पटापट गुणाकार करायचे आहेत आणि एकूण मुलं किती आहेत? एकूण 50 ना, त्याने भागायचं आहे. इथे तुम्हाला कळण्यासाठी फक्त मी ह्या वारंवारता सारणी तक्ता केल्या बघा. तर एक विद्यार्थी संख्या हा कॉलम मी इथे पहिला घेतला आहे, म्हणजे ज्याची बेरीज करायची तो ॲक्च्युली इकडे पाहिजे, किंवा फ्रिक्वेन्सी ही फ्रिक्वेन्सी आहे, हे नाही. इथे FI पाहिजे आणि हे X आहे, हे वय आहे. कळलं का तुम्हाला? आणि ही वारंवार आलेली मुलं आहेत ना. 15 वय असलेली वारंवार 15 15 15 5 मुलं, म्हणजे ही FI फ्रिक्वेन्सी आहे. तर 15 वय असलेली 5 मुलं इथे मी तक्ता वर दिल्याप्रमाणेच बनवला, जो आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे. आणि 16 वय असलेली 12 मुलं, 17 वय असलेली 8 मुलं, 18 वय असलेली 15 मुलं, 19 वय असलेली 10 मुलं. मग अशी एकूण मुलं किती आहेत? n बरोबर 50. ह्याने आपल्याला भागायचं आहे. लक्षात ठेवा, हा तक्ता उलट असल्यामुळे तुम्ही वयांच्या संख्येने भागायचं नाही आहे. आपल्याला इथे करायचं काय, तुम्हाला मी सांगितलं, इथे गुणाकार करायचा दोघांचा. कारण 15 वय असलेली 5 मुलं आहे, मग एकूण किती होणार? त्यांचं एकूण वय किती होणार? तर 15 × 5 = 75. 12 वय असलेली 16 मुलं आहेत, मग त्यांचा गुणाकार. 8 वय असलेली 17 मुलं आहेत, मग त्यांचा गुणाकार. असे सगळ्यांचे मी गुणाकार केले. आता आपल्याला काय करायचं आहे? सूत्र तुम्हाला मी मगाशी सांगितलं नाही का, ह्या पद्धतीने वारंवारता सारणी असेल तर मध्य म्हणजे सरासरी x बार काढायचं. सूत्र काय आहे? समेशन ऑफ FI XI म्हणजे यांचा गुणाकार जो आहे ते भागिले n. FI म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ना, म्हणजे प्रत्येक गटातली मुलं किती आहेत त्याला हे XI ने वयाने गुणलं, आणि जी बेरीज असेल त्याला भागिले n म्हणजे 50 ने भागायचं आहे. मग आता ही बेरीज करायला पाहिजे. मग या ठिकाणी बेरीज मी तुम्हाला करून दिलेली आहे. बेरीज इथे येते 863. करा तुम्ही बेरीज. आता याला आपण भागूया. आणि पहिलं आपण 10 ने भागलं. 10 ने भागलं म्हणजे हा शून्य जो आहे त्याने भागणार, म्हणजे दशांश चिन्ह येणार आहे. ते प्रथम 5 ने भागूया. 5 × 1 = 5, 6 7 8, 3 राहिले. 3 × 36, 5 7 35, 1 राहिला. 13 म्हणजे किती येणार? 5 × 2 = 10. ठीक आहे. 11 12 13, 3 राहिले. 5 6 30. ठीक आहे. हे मी 5 ने भागलं. मग आता 5 ने आपण भागताना किती कसं काय केलं आपण बघा. 5 × 1 = 5, त्यानंतर 127 इथे 5 × 1 = 5, 6 7 8, 5 7 35, 36, 1 राहिला. 1 वर 3 13, म्हणजे 5 2 10 मी घेतल्यावर 3 जेव्हा घेतले ना, तर 3 वर 0 घेतल्यामुळे दशांश चिन्ह येणार आहे, बरोबर. तर मग 5 6 30 झालं, आणि भागिले 0 1 0 आहेच, म्हणजे भागिले 10 आहेच, आणि त्यामुळे
अजून 10ने भागलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे भागतो आपण जेव्हा दशांश चिन्ह कुठे सरकतं, डावीकडे सरकतं, कळलं. त्यामुळे 17 पॉईंट काय येत आहे या ठिकाणी उत्तर 26 येत आहे. ठीक आहे, म्हणजे आपला पर्याय तुम्हाला कळलेला आहे. पाहूया पुढच्या स्लाईडवर तोच प्रश्न. हे जे पर्याय आहे त्यातलं कोणतं उत्तर आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. एका वर्गात सर्व मुलांच्या वयांची सरासरी, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. 12 वर्षे सर्व मुलांच्या वयांची सरासरी, आता किती मुलं माहीत नाही आहेत आपल्याला. 15 मुलांच्या वयांची सरासरी दिलेली आहे. 15 मुलांच्या वयांची सरासरी दिलेली आहे. किती? 15 मुले, त्यांची सरासरी दिलेली आहे 10 वर्षे वयाची सरासरी. ठीक आहे, 10 वर्षे. आणि उरलेली मुले, तर उरलेली मुलं माहीत नाही, आपण ते एक्स मानूया. आणि त्यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 13 वर्षे. काय दिलेली आहे? 13 वर्षे. तर त्या वर्गात एकूण मुले किती? आता सरासरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण एकूण संख्या ज्या असतात, ज्या काय असतील त्यांची बेरीज करतो आणि भागिले त्या संख्या किती आहेत त्याने भागतो. समजा 5 आहेत आणि मग आपल्याला सरासरी येते असते ना, असं सरासरी सूत्र आहे. आता इथे 15 मुलांची सरासरी एवढी दिलेली आहे, म्हणजे त्या मुलांची जी काही वय आहेत त्याला 15ने भागून 10 आलेलं आहे. मग त्या सर्वांची एकूण वय आपल्याला मिळतील की नाही, यांचा पण गुणाकार केला की. लक्षात ठेवा, एकूण संख्या आणि सरासरी गुणाकार केला की परत आपल्याला ते जी एकूण ज्या काही संख्या आहेत त्यांची बेरीज मिळते, बरोबर. म्हणून 15 मुलांचे असं लिहूया आपण. 15 मुलांचे एकूण वय ते किती होणार? 15 गुणिले 10, बरोबर. 15 गुणिले 10 म्हणजे येणार 150, बरोबर. नंतर मग एक्स मुलं आहेत उरलेली, त्या एक्स मुलांचं एकूण वय किती होणार? त्यांची सरासरी दिली आहे 13, म्हणजे एक्स गुणिले 13 ती होणार 13x, बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला पुढे काय म्हटलं आहे, ही आता एकूण मुलं किती आहेत माहिती आहे बाळांनो? 15 अधिक x आहे, कारण आपल्याला उरलेली मुलं माहीत नाही. मग त्यांची एकूण सरासरी दिलेली आहे 12. त्यांची एकूण सरासरी किती दिलेली आहे आपल्याला? 12 दिले आहे. मग ही 12 सरासरी जी आहे ती एकूण मुलांची. मग त्यांची वय किती आहे? त्यांचं एकूण वय 15 मुलांचं 150 वर्ष आहे आणि ह्या एक्स जे आपल्याला माहीत नाही आहेत त्या मुलांचं 13x वर्ष आहे. मग त्यांची आपण बेरीज करूया. 150 वर्ष अधिक 13x वर्ष भागिले एकूण किती आहेत? एकूण मुलांनी भागायचं असतं ना, मग एकूण मुलं पहिली 15 आहेत आणि उरलेली आपल्याला माहीत नाहीत ती एक्स, आणि त्याने भागलं की त्यांची सरासरी दिलेली आहे 12. मग हे अशा प्रकारे समीकरण तयार झालं बाळांनो. ठीक आहे, मग आता आपण हे सोडवूया. 12ला 15 तिरकस गुणाकार माहिती आहे ना, 15 अधिक एक्सने गुणायचं. तर 12ला आपण गुणूया, किती येणार? 12 पंचवीस 60 0 नाचायले 6, 12 एके 12 आणि 6 18, बरोबर. अधिक 12x मी गुणते आहे हां, नंतर बरोबर 150 अधिक 13x. ठीक आहे, बाजू बदल करूया आपण. 180 इकडे आहे, वजा 150 आणि 13x आणि हा अधिक 12x तिथे गेला, वजा 12x म्हणजे x राहिलं. बघा आपल्याला उत्तर आलं. मग 180मधून 150 गेले 0, 8तून 5 गेले 3, 1तून 1 गेले 0. आता x बरोबर आपल्याला 30 आलं. x बरोबर 30 म्हणजे काय आलं? जी उरलेली जी मुलं आहेत की नाही, ज्यांची सरासरी 13 होती ते आलं. पहा इथे लिहिलं आहे बघा, पण x मुलं आहेत ना, त्यांची सरासरी 13 वर्ष आहेत. आता विचारलं काय आपल्याला प्रश्नामध्ये, एकूण मुलं किती? ते एकूण मुलं किती असणार सांगा बरं. तुम्ही सांगा आता, एकूण मुलं किती असतील? एकूण मुले बरोबर मी तुम्हाला आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. किती असतील एकूण मुलं? वेळा तुम्ही केला का विचार? बघा ही जी उरलेली मुलं ती आपल्याला x बरोबर 30 आली आणि आधीची 15, त्यामुळे त्यांची बेरीज किती होणार? 15 आणि 30 45, म्हणजे एकूण मुलं 45 झालेली आहेत. अशा प्रकारे आजच्या भागात आपण सरासरी व त्यावर आधारित उदाहरणं पाहिलेली आहेत. आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत.
धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.